एक गेस्ट मी इन्व्हाइट करतोय. माझा मित्र आहे, तुम्हाला सांगण्यासाठी गेस्ट म्हणतोय. पुअर मिडल क्लास मधून बिलॉंग करणारा एका शेतकऱ्याचा मुलगा, आपल्याच महाराष्ट्रातून बिलॉंग करणारा, त्याचं नाव आहे पुरुषोत्तम हंबर्डे. राज आलं जिंकून या जगभरी, शिवबाराचं नाव गाजली. राज आलं जिंकून या जगभरी, शिवबाराचं नाव गाजली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की ओम नमः पार्वती हर हर महादेव. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. माझं नाव आहे पुरुषोत्तम गुलाबराव बाबूराव कमलबाई अनुराधा हंबर्डे. मी तुम्हाला सांगेल की मी का माझं नाव असं का सांगितलं, की माझं नाव पुरुषोत्तम गुलाबराव बाबूराव कमलबाई अनुराधा हंबर्डे मी का सांगितलंय नंतर सांगेल. पण मी आहे एका छोट्याशा गावातला, 1000 लोकांची पॉप्युलेशन, 1000-2000, बिजेगाव, नांदेडमध्ये, उमरी तालुक्यामधला शेतकऱ्याच्या घरामध्ये. मला आठवतं लहानपणीच जशी शाळा परीक्षा घ्यायला सुरू करते, तसंच माझ्या आयुष्याने पण स्टार्ट करून टाकलं परीक्षा घेण्यासाठी. 7वीत होतो, आठवतं मला, घरी जात होतो दप्तर घेऊन. किती जण असं जात होते दगडांना मारत? किती जण आठवतं? मी पण तसंच चालत होतो, मारत मारत. बघितलं तर घरासमोर तिथे आई घराच्या बाहेर रडत होती. मी थोडंसं घाबरलो. ती मला पाहून आणखी जोरात रडत होती. माझे पाय थरथरायला लागले की काय झालं असेल आईला. मी जवळ गेलो, जोरात मिठी मारली आईला की काय झालं काय झालं. ती बोलली, बोलतच नाही. अंकल होते, त्यांनी सांगितले की पप्पांना जेलमध्ये घेऊन गेले. मी शॉक्ड. न्यूज शिवाय कधी आपण असं काय ऐकलं नाही घरामध्ये. पण काही गावातल्या लोकांनी षडयंत्र कटकरस्थान करून ही गोष्ट घडली. पप्पा 24 तासामध्ये घरी आले परत. पण पुढच्या दिवशी आणखी एक धक्कादायक गोष्ट. न्यूज की ज्यांच्याकडे पॉवर असतो त्यांना जे पाहिजे ते डिसिजन घेतात. आणि माझ्या वडिलांना सस्पेंड केलं ॲज अ प्रायमरी स्कूल टीचर. इतिहास शिवाजी महाराजांशी शिकवतात, पण त्यांना सस्पेंड केलं शाळेतून. जर 1-2 महिने जर पगार नसेल घरामध्ये तर पूर्ण फॅमिली परेशान होते, बरोबर? पप्पा माझे कोर्ट आणि कोर्ट जात आहेत, कोणीच सपोर्ट करत नाही. फक्त 3 महिने नाही, न 6 महिने नाही, न 12 महिने नाही, न 24 महिने नाही, न 36 नाही, 47 महिने घरात पगार नव्हती. माझी 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी 4 वर्षांपेक्षा जास्त. विचार करा की तो काय टाइम असेल. लोन वाढत राहिलं, परेशानी वाढत राहिलं, कॉल येत राहिले, टेन्शन. पप्पाचं लिटरली अशी सिच्युएशन झाली की ते ब्रेन मध्ये प्रॉब्लेम झाला. खाली घरात फरशीवर बसून अशा गोष्टी करायला लागले आणि काय पण फेकायला लागले. त्यावेळेस माझ्या घरच्यांना, फॅमिलीला त्यांना दोरीने बांधून जीप मध्ये टाकून नांदेडमध्ये नेऊन इंजेक्शन देऊन त्याला शांत करावं लागत होतं. मी जेव्हा हे सगळं बघत होतो तेव्हा मला वाटलं की यार मला काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी जिम्मेदारी घेऊन केलं पाहिजे, काहीतरी शिकलं पाहिजे आणि पैसे कमवले पाहिजेत किंवा जॉब तरी लागला पाहिजे प्लीज ॲटलिस्ट. आणि मला माहित आहे, आपण लहानपणी टीव्ही बघतो तेव्हा वाटतं की मुंबईमध्ये जातात लोक मोठे स्वप्न पूर्ण करायला, बरोबर? मी ठरवलं की आता मी पण मुंबईला जाणार, कसं तरी मॅनेज करणार, काय पण करणार. पैसे होते थोडेफार, मॅनेज केले. पण पैसे खर्चायचे नव्हते म्हणून तिकीट नाही घेतलं ट्रेनचं. लहान असल्यामुळे विचार केला की कुठं पण जागा मिळेल. पण माहिती आहे तुम्हाला, खचाखच ट्रेन बसून असायची आपली तिथे. एकाने खाली पेपर टाकला, मस्त झोपतोय तो चेअरच्या खाली. मी म्हणलो मस्त आयडिया यार. मी पण तसंच झोपलोय. टीसी आला की बाथरूममध्ये लपायचं. असं करत करत पोहोचायचो. मेहनत केली, 11वी 12वीला मेहनत केली आणि मला ॲडमिशन मिळालं VIT कॉलेज मुंबई. एकदम भन्नाट कॉलेज. म्हणलो यार की हे काय कॉलेज. मी पोहोचलो पण तिथे मला काही समजत नाही की काय बोलायचं. लोक इंग्लिशमध्ये फडफड बोलतायत, मला समजतच नाही आहे.
मला वाटायला लागलं की यार मी खरंच म्हणजे मला काहीच येत नाही, कसं करू मी आता. मराठी मीडियममध्ये शिकलोय आपण, इथे एवढा त्रास. एका वर्षात बॅक बेंचर झालो. असाइनमेंट सबमिट होत नाही, इंग्लिशमध्ये गोष्टी प्रॉपर वाचता येत नसल्यामुळे डिफिकल्ट पडत होतं. आणि वाटलं स्वतःला की यार मी इथे फिट बसतो का खरंच. मी आलोय तर खूप मोठे स्वप्न घेऊन, खरंच मी काही करू शकतो का इथे. हा डाऊट निर्माण झाला माझ्यामध्ये. पण वाटलं की यार तुमचं चॅप्टर 1 जो आहे ना, इतरांचं चॅप्टर 10 असतं, तेव्हा त्यांच्यासोबत कम्पेअर करायचं नाहीये. जिथून आहात तिथून तुम्हाला सुरुवात करायची, हे माझा लेसन होता. फक्त ऐकू नका, लिहून घ्या, नोट डाऊन पण ठेवा. म्हणजे तुम्ही पण दुसऱ्यांसोबत कम्पेअर करू नका. कोणीतरी एवढे करोड केले, कोणीतरी एवढे लाख केले, त्याच्याविषयी विचार करायचा नाहीये. स्वतः तुम्ही आजपासून काय स्टार्ट करू शकता त्यावर तुमची जिद्द असली पाहिजे. मला आठवतं की पहिल्या इयरच्या कॉलेजमध्ये मी असंच तुमच्यासारखं ऑडियन्समध्ये होतो. स्टेजवर फॅशन शो चाललाय कॉलेजमध्ये. आठवतं, माहिती आहे तुम्हाला, कॉलेजमध्ये होतात, फेस्ट होतात, आणि स्टेजवर असे भारी भारी ते मुलं असे रॅम्प वॉक करतात फुल एनर्जीमध्ये, एकदम शर्टलेस, काही काही मुलं तर एकदम क्रेझी. तुम्ही पाहतून सगळेजण उड्या मारतायत, सिटी वाजवत आहेत, आणि मी स्तब्ध असा. हे काय होतंय. मी कधी विचार पण नाही केला असं. मग लगेच डोक्यात आलं कम्पेअर नाही करायचं. आज मी जर ठरवलं, कदाचित मी पुढे असतो. माझ्यात कॉन्फिडन्स नाही ना आता, पण मी ठरवलं, कारण इम्पॉसिबल गोष्ट करायची आपल्याला. मी बोललो की पुढच्या वेळेस मी तिथे राहणार आणि लोक आपल्यासाठी टाळ्या वाजणार. आणि एक्झॅक्टली तेच झालं. मी स्टेजवर ॲज अ ॲक्वा मॅन म्हणून स्टेजवर होतो, फुल ऑफ पॉवर, एनर्जी, आणि ते कॉन्फिडन्स मी जिंकू शकलोय. तेव्हा समजलं की जे पण तुम्ही ठरवलं की ते शक्य आहे, फक्त तुम्ही ठरवत नाही, तो प्रॉब्लेम आहे. बरोबर. ठरवलं की ते शक्य आहे, पण इंग्लिश काय माझा प्रॉब्लेम सोडत नव्हती. कॉन्फिडन्स तिथे नव्हता. पण ह्या एक्सपिरियन्स नंतर कळलं होतं की कॉन्फिडन्स इज नॉट अ गिफ्ट. कॉन्फिडन्स काय गिफ्ट नसतं, कोणी जन्मत नाही. बघा, कॉन्फिडंट बाळ होतं का? नाही ना. इट इज अ डिसिजन. टेक द फर्स्ट स्टेप बिफोर यू फील रेडी. तुम्ही रेडी नसताना तुम्ही डिसिजन घेतला तर तुम्हाला कॉन्फिडन्स येणार. माझ्या आयुष्यातलं हे सगळ्यात पहिलं मराठी भाषण आहे. मी रेडी नव्हतो. मी बोललो येस, कॉन्फिडन्स आय विल अर्न टुडे. तर किती जण रेडी आहेत ऍक्शन घ्यायला बिफोर यू आर रेडी? मी स्पीकर आहे, चुकलं. आपण ह्युमन बिंग आहोत, बरोबर. पण इंग्लिश किती जणांचा प्रॉब्लेम आहे. म्हणून मराठी कम्युनिटी जागा ना. मला असे बोलतात की मराठी तुम्ही का स्टार्ट केलं नाही. मराठी असण्याचा अभिमान आहे मला पण. परंतु मला आठवतं की मी नेरूळवरून हॉस्टेलवरून वडाळ्याला जात होतो लोकल ट्रेनमध्ये, आणि मी बसलोय तिथे. मला चांगली सीट भेटली. सीट भेटणं महत्वाची गोष्ट असते, बरोबर, लोकलमध्ये, प्रिशियस. पण जर कोणी कळलं मला की कोणतरी इंग्लिशमध्ये फटफट बोलते, उठून जायचो, बाजूला थांबून ऐकायचं काय बोलते. माझ्यासाठी म्युझिकच कळत नव्हती. म्युझिक कळत नसतं ना, पण ऐकायला आवडतं. तसंच माझ्यासाठी इंग्लिश. म्हणलो यार, मग ट्रेनमधून उतरलो खाली, परत आठवलं इम्पॉसिबल. मग काय बोललो स्वतःला, माहित नाही कसं होणार, काय होणार, काय पॉसिबल आहे का, काहीच नाही. हा तिथून ऑटोत बसतोय आणि बोलतो हे ट्रेनमधून उतरून. पण ठरवलं की नाही करायचंय. सगळ्यात मोठी गोष्ट मी जी केली ना, ती तुमच्यासाठी सांगतोय. जर तुम्ही आजपासून फॉलो केलात तर नक्की तुम्ही ग्रो होणार. ती म्हणजे चॅलेंज युअर सेल्फ टू डू द थिंग्स दॅट फील्स इम्पॉसिबल टुडे अँड बी ऑथेंटिक विथ युअर सेल्फ अँड द पीपल अराउंड यू. म्हणजे जर तुम्ही कोणाला भेटलात, उगाच काहीतरी जे नाही ते ग्रेट दाखवण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्हाला काही येत नसेल ना, तर सांगा त्यांना, तर मी तसाच होतो, मला इंग्लिश येत नाही, मला हे येत नाही, ते येत नाही, प्लीज भाऊ सांगतो का, प्लीज गाईड करू शकतोस का. तर मी ट्रान्सपरंट राहिलोय. काही लोक ना मोठेपणा दाखवण्यामध्ये राहतात, आतून पोकळे. वर्ष निघून जातात, नंतर कळत नाही काय करू, बरोबर. मी ट्रान्सपरंट राहिलो, सांगायचं मला येत नाही, शिकायला तयार आहे मी. त्यामुळे काय झालं, कोणीतरी मला काय केलं, गॅरीवी दिलं. गॅरीवीची आयडी पाठवली. मी खुश, काय काय शिकायला भेटते. कोणीतरी मला पुस्तक बुक गिफ्ट केली, जॅक कॅनफिल्डची सक्सेस प्रिन्सिपल्स. आणि माझी सक्सेसकडे
सेल्फ डेव्हलपमेंटकडे ग्रोथ सुरू झाली. मी इम्प्रुव्हमेंट करायला लागलो. आता वाटलं की खूप भारी. कारण जर तुम्ही क्युरियस असाल, इफ यू स्टे क्युरियस द वर्ल्ड बिकम्स युअर. दॅट्स ग्रेट. मी जगत होतो, शिकत होतो, सगळं काही चालू होतं. 3ऱ्या वर्षी होतो. त्या 3ऱ्या वर्षी कॉलेजमध्ये असताना एक मला कॉल आला अंकलचा. मी उचललो कॉल. बोला की पुरुषोत्तम, तुझ्या पप्पांचा ऍक्सिडेंट झालाय, वडिलांचा सिरियस बॅक ऍक्सिडेंट झालाय, लवकर ये घरी. मी लगेच बुक केलं आपली बस आणि लवकर घरी पोहोचलो. आणि बघितलं तर काय, पप्पा चेहऱ्यावर पडले होते बाईकवरून आणि तब्बल 60 टाके इथून ते इथपर्यंत आणि पूर्ण दातच सुद्धा तुटलेली होती. मी बघून असं बोललो, का भगवान, मी एवढं सारं करतोय, मुंबईला गेलो, एवढं सारं करतोय, का पार होतंय. 3rd इयरची कॉलेज नंतरची फीसचे प्रॉब्लेम्स, इथे हॉस्पिटलचे प्रॉब्लेम. मला आणखी आठवतं, माझे जे क्लोज फॅमिली फ्रेंड्स आहेत त्यांना खूप मानतो आम्ही, ढगे सर, त्यांनी त्या हॉस्पिटलची फीस भरली. जेव्हा अशा गोष्टी होत राहिल्या तेव्हा मला स्वतःला विचारलं की यार, मी हे जे कॉलेज करतोय, ही सगळी जी डिग्री घेतोय मी, माझे सिनियर्स आहेत त्यांना 3 लाखाचं, 2 लाखाचं, 2.5 लाखाचं पर वर्षाचं पॅकेज. ह्यात मी मुंबईत अशा मेट्रो सिटीत पुण्यात राहून घरच्यांना बघू शकेल का? तेव्हा मला प्रश्न विचारला की ही डिग्री माझ्या कुटुंबाचं भविष्य बदलणार आहे का, खरंच पॉसिबल आहे का? आणि उत्तर होतं नाही. मग काय करायचं? मग ठरवलं मी कॉलेज सोडणार 3ऱ्या वर्षी नंतर. विचार करा, स्वप्न बघून तिथे जॉबसाठी गेलोय, एवढं सारं लोन 18 लाखापेक्षा जास्त बाकी झाली आहे फक्त माझ्यावर. मुंबईचं आपण ओपन मधून फीस अशी मोठी दरवर्षीची, किती प्रॉब्लेम असू द्या, तुम्ही ओपन, तुम्हाला एवढी फीस भरणंच आहे, एवढं सारं लोन. त्यामध्ये मी डिसिजन घेतोय की कॉलेज सोडणार. पागल आहेस का? फालतू झालास का? काय करणार आहेस तू? आणि लोकांना तो चान्स पाहिजे, कसं तुम्हाला वाईट फील करायचं. मी तो कॉलेज सोडतोय, कॉलेज सोडतो बोलत नाही, ते काय बोलतात, 12वी फेल राहशील रे, 12वी पास फक्त. म्हणजे फक्त तू 12वी पास, डिग्री नाही भेटली म्हणजे फक्त 12वी पास. काय म्हणतात, हे होणार नाही, ते होणार नाही, असे प्रॉब्लेम तसे प्रॉब्लेम तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आपण तिथेच राहिलेलो आहे सगळे, बरोबर. काय म्हणतात, घरच्यांना टेन्शन, हे सगळं असताना पण मी डिसिजन घेतलं की नाही कॉलेज सोडायचं. आणि त्यानंतर मी ठरवलं की स्वतःवर काम करतो आणि काहीतरी ऑनलाईन पण करायचा प्रयत्न करतो. वेगवेगळे 5 ऑनलाईन बिझनेस मॉडेल्स ट्राय केले, एक नंतर एक, फेल, 3रा, 4था, 5वा पण फेल होत असताना मग एका ठिकाणी कुठेतरी रिझल्ट दिसला. ते म्हणजे शेवटी अफिलिएट मार्केटिंग सुरू केलं आणि त्यामध्ये थोडेफार रिझल्ट यायला लागले. मला वाटलं काय भारी यार, खूप छान. पण असे माझ्यासारखे कित्येक व्यक्ती असतील, लोक असतील, त्यांना पण प्रॉब्लेम असतील, त्यांना पण शिकायला आवडेल. म्हणून विचार केला की मी आता काय करेल, लोकांना शिकवायला पण स्टार्ट करेल. आणि शिकवण्यासाठी मी म्हटलं की आता मग टाइम द्यावा लागेल. मग अफिलिएट मार्केटिंग थोडंसं कमी झालं चालेल, पण मी शिकवायला स्टार्ट करेल ना. थोडंफार बंद झालं होतं आणि शिकवायला स्टार्ट केलं. परंतु माझ्याकडे काही सिस्टीम नाही ना, सेटअप नाही ना, काहीच नाही. कधी कधी तुमचं बोल्डेस्ट डिसिजन सगळ्यात मोठा ब्रेक ठरू शकतो. काय? तुमचं बोल्डेस्ट डिसिजन, एकदम डिफिकल्ट डिसिजन, एकदम सगळ्यात मोठा ब्रेक थ्रू ठरू शकतो तुमच्या आयुष्यासाठी. मी ठरवलं की आता कोचिंग बिझनेस स्टार्ट करतोय, पण माझ्याकडे सेटअपच नाही. 2018 मध्ये माझा बेड, पलंग म्हणजे टेबल, 300 रुपयाची एक क्लोथ चेअर, एक लॅपटॉप जो हँग होणारा, एकदा वीज चमकली मुंबईमध्ये, तो पण बंद पडलेला नंतर, आणि विजन बोर्ड होते. टोनी रॉबिन्स, स्टीव्ह जॉब्स, इलॉन मस्क माझ्याकडे बघत काय करतोय हा माझ्या विजन बोर्ड मधून. शूटिंग करायची होती कोर्सेस, तेव्हा माझ्याकडे सेटअप नव्हता, एक प्लेन वॉल नव्हती व्हाईट. तर काय केलं माहिती आहे, प्लायवूड शोधलं, त्याच्यावर लोगो चिपकवला, त्याला स्क्रूने मित्र बाहेरच्यांना बाजूच्यांना बोलून ते उचलून त्याला स्क्रू लावायचो तिथे आणि त्यासमोर तिथे बसून व्हिडिओ शूट करायचो. आणि ते व्हिडिओ शूट करते वेळेस पैशांचे प्रॉब्लेम, खायचे प्रॉब्लेम, आणि त्या टाइमला त्या पुढे बसून जो शूट करणारा तो कोणी दुसरा नव्हता, तर तो होता आनंद बागडे. अरे मला आठवतं, तो घरून भेंडीची भाजी घेऊन यायचा आईनं बनवलेली, त्याला म्हणायचं घेऊन ये भाऊ, पैसे नव्हते माझ्याकडे. आणि तिथे बसून कधी कधी आम्ही चिप्स खायचो, मुरमुरे खायचो आणि व्हिडिओज बनवायचो. खूप मेहनत केली त्यामध्ये, तेव्हापासून आणखी माझ्यासोबत आहे. मग मेहनत केली, कॉलेज तर सोडलेलं, आता काय नाही, दुसरा पर्यायच नाही आहे, आता ऍक्शन घ्यायची आहे. तर काय केलं,
कोर्स लॉन्च करायला कन्वर्ट किट लागतं, झूम लागतं, ब्ल्यूओस लागतं, क्लिक फनल्स लागतं, LMS लागतं, इन्स्टामोजो, रेझर पेज, झापियर. बोलायला पण श्वास जातोय, पैसे तर नाहीत. हे सगळं करायचंय पण पैसे नाही आहेत. आता सारखे टूल्स त्या टाइमला नव्हते की जे एकामध्ये काय करू शकतं. एवढे सारे प्रॉब्लेम्स असताना मी स्वतःला बोललो की पुरुषोत्तम, डू व्हॉट एव्हर इट टेक्स. जे लागल ते कर आता, कारण दुसरं तर काही राहिलं नाही तुझ्याकडे. 1.5 वर्ष टाकलेत मी त्याच्यामध्ये, कारण एकटाच एडिटिंग करणं, पॉलिशिंग करणं, मध्येच मोबाईल लॅपटॉप बंद पडला की सगळं परत करणं, या गोष्टी करत 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 1-1.5 वर्ष कधी निघून गेला समजलं नाही. पण आता फायनली कोर्स रेडी झाला. म्हणलं की आता तर खूप मजा येणार, आता तर टाइम आहे फ्लाय करायचा, इट्स टाइम टू फ्लाय, आणि खूप सारे पैसे कमायचे आणि फॅमिलीला एकदम भारी एक्सपिरियन्सेस द्यायचे. आणि गेलो आणि कोर्स प्रॉपरली लॉन्च केलो आणि फेल्ड. रिझल्टच नाही आहेत. यार दिवस रात्र मेहनत करतोय, कोणीतरी घ्या काहीतरी, पण कोणी कनेक्टच होत नाहीये. प्रयत्न करतोय पण होतच नाहीये. आता रेंटचे पैशाचे प्रॉब्लेम्स, जेवायचे प्रॉब्लेम्स, पप्पांचा पण क्लिअरली फोन की माझ्यासाठी दुसरा छोटा भाऊ पण आहे तुझा, एक बहीण पण आहे, तू एकटा नाही. कॉलेज सोडलायस, 1 वर्ष तुला दिलं होतं, 1.5 वर्ष होऊन गेलेत, आता आम्ही पैसे नाही देऊ शकणार. त्यांची पण काही चूक नव्हती, पण त्यांना जे बोलायचं त्यांनी बोलून टाकलं. पण आता मी इथे विचार करतोय की मी काय करू, सगळं सोडून मी करतोय आणि ते फेल झालोय. करायचं तर काय करायचं आता. ते ऍप्लिकेशन वेगवेगळे दाखवलं तुम्हाला मी, तिथे सगळीकडे माझं कार्ड टाकून ठेवलं होतं आणि ते कार्डमध्ये फक्त उरले होते 300 रुपये माझे जेवणासाठी. 60 रुपये लागायचे मला एका जेवणाला, आणि ते सुद्धा CHG म्हणजे ते पेमेंट फेल झाल्याचे चार्जेस असे माझ्या समोर कट कट होते. मला रडायला येते की भाई कोणीतरी थांबवाय, काय होतंय. फक्त हे जेवायचे पैसे आहेत माझे, पण मला समजत नव्हतं कुठून कट 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 होत होते आणि 60 रुपये सुद्धा जेवायला उरले नाहीत. भूक तर खूप लागलेली, चांगला बोलायला येतं थोडंसं म्हणून मी त्या रेस्टॉरंटवाल्याला चांगलं बोलायचो, थोडेफार माझ्यावर पैसे त्याचे होते. पण ह्यावेळेस त्याला बोललो, भाऊ उद्या देईल तुझे पैसे मी. तो क्लिअरली माझ्या तोंडावर बोलला की पैसे नाहीत तर भाऊ तुला जेवायला देऊ शकत नाही आता मी. यार नसतं, फ्री जेवण नसतं. मी तसंच परेशान होत घरी वापस गेलो रूमवर. अगोदर एक कुक होती जेवण बनवणारी, सगळे मिळून 4-5 मित्र मिळून आम्ही ते भरल्यामुळे ते मला अफोर्डेबल व्हायचं. रूम रेंट पण तशीच अफोर्डेबल होत असते माझी, 2,000 काहीतरी माझी रूमचा रेंट होता महिन्याचा. त्यामध्ये पण प्रॉब्लेम्स, कारण महिन्यामध्ये मला 8-10 हजाराचं पॉकेट मनी. मित्रांना बोललो की मित्र म्हणजे त्यांना जॉब लागल्यामुळे ते काय घरी जेवत नव्हते म्हणून थांबले. म्हणलो जर घरामध्ये मेड असली असती, काहीतरी मला खायला असलं असतं ना, आता ते पण नाही ठेवलं तुम्ही. मला मित्रांनो बोललं, भाई तू घरी जा ना, मग गावाकडे जा ना, इथं कशाला राहतोयस. तुला जेवायला पैशांचा प्रॉब्लेम आहे, रेंटचा प्रॉब्लेम आहे, तर भाऊ कशाला मला परेशान करतोयस. मला ह्या टाइमला तर मी खचलो होतो. म्हणलं यार की कॉलेज सोडले, बिझनेसेसमध्ये फेल झालोय, इथे पण फेल. मित्र बोलताय गाव घरी जा, घरचे बोलतात पैसे नाही आहेत, त्यांना पण करायचे पण ते करू शकत नाही आहेत. मी करू तर काय करू. दम घुटल्यासारखा होत होता की बाबा काय करायला पाहिजे आता मी. ऑप्शन कुठं दिसत नाहीये. असं फील होत होतं की यार नाही, संपलंय सगळं आता, हे आता नाही करू शकत काही. हाताला असं कापल्यानंतर मारल्यानंतर जो त्रास होतो तो न मारता आतून हृदयातून त्रास होतोय. कदाचित कधीच मी फील केला असेल तो जो पेन असतो ना, कोणी मारत नसतं तुम्हाला, पण तो पेन असा आतून त्रास होतो. मी तोंड धुतोय बेसिनवर पण मी थांबू नाही शकत होतो. पण परत एक वेळेस म्हणलं पुरुषोत्तम, मी फोटो घेतले स्वतःचे, मला डॉक्युमेंट करायची असत होती की मी करणार काहीतरी. वन्स अगेन पुरुषोत्तम PH, डू व्हॉट एव्हर इट टेक्स. एक वेळेस तू काहीतरी कर. जर तू ह्या दलदलमधून ह्या प्रॉब्लेममधून बाहेर आलास तर हजारो लाखो लोकांना तू हेल्प करू शकतोस. म्हणून ठरवलं की नाही काहीतरी सर्वाइव्ह करूया आपण, जे भेटेल ते खाऊया ना. काय झालं त्याच्यामध्ये, काय कित्येक जण राहिलेत ना खाता पिता प्रॉब्लेम झाले, चालेल ना, जे असेल ते खाऊया आपण. कसं तसं मॅनेज करायला लागलो, सर्वाइव्ह करायला लागलो. पण ते हळूहळू कदाचित काहीतरी प्रॉब्लेम मला माहित नाही, पण मी जे भेटेल ते खायचो. आणि एका दिवशी मी सकाळी उठलोय, बीप 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 वाजते, काय झालं मला कळत नव्हतं. कारण युअर लोएस्ट पॉईंट कॅन बिकम युअर टर्निंग पॉईंट इन युअर, आणि इफ यू डोंट क्विट. पण माझे जे सांगतो तुम्हाला, मी उठलोय हॉस्पिटलमध्ये. त्या जेवणाच्या प्रॉब्लेममुळे
एवढा प्रॉब्लेम झाला की ते अपेंडिक्स इन्फेक्ट होऊन बस्ट झालं, लिव्हर आणि स्प्लीनमध्ये त्याचं इन्फेक्शन पसरलंय आणि इंटेस्टाईनमध्ये माझ्या पूर्ण इन्फेक्शन. मी असा होतो, मागं बघत असाल, लगेच असं झालोय जिथून पोटातून त्या इंटेस्टाईनमधून पाईप आहे इन्फेक्टेड ब्लड रिमूव्ह करण्यासाठी, आणि डॉक्टर बोलते की 2-3 महिने तुला बेड रेस्ट घ्यायचं. अरे कुठलं बेड रेस्ट? इथे पैशांचे प्रॉब्लेम, खायचे प्रॉब्लेम्स, कॉलेज सोडलंय, पैसे नाही आहेत, कोणता बिझनेस काम करत नाहीये, घरच्यांना प्रॉब्लेम आहेत, पगार बंद झालेली होती 47 महिने, एवढं परेशान नंतर आता पण हे काय? तरी पण परत बोललो स्वतःला की पुरुषोत्तम, डू व्हॉट एव्हर इट टेक्स, तू वॉरियर आहेस. त्या बेडवर हॉस्पिटलच्या जसं 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 जेवढं जमलं तसं स्क्रिप्ट लिहिली व्हिडिओची, शूट केला तो व्हिडिओ, एडिट पण केला आणि युट्यूबवर तो पोस्ट पण केला, कारण स्वतःला बोललो डू व्हॉट एव्हर इट टेक्स. आणि तो व्हिडिओ नंतर तुम्ही बघू पण शकता. 2018 मार्च 28. यू हॅव टू डू व्हॉट एव्हर इट टेक्स. जे पॉसिबल आहे त्या मुमेंटमध्ये जे पॉसिबल आहे ते करायचे तुम्हाला, कारण मेंटॉर्स मार्ग दाखवतील, टूल्स मदत करतील तुम्हाला, पण तुमचा माइंडसेट व्हॉट एव्हर इट टेक असेल तरच सगळं काही पॉसिबल आहे. अदरवाईज तुम्ही माउंट एव्हरेस्ट चढूच नाही शकत जर तुम्ही ठरवलं नाही की मी आय विल डू व्हॉट एव्हर इट टेक्स. किती भारी मेंटर येऊ द्या तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्यामध्ये जर ती ताकद नसेल, तुम्हाला जर म्हणायचं व्हॉट एव्हर टेक्स, तुम्ही कधीच नाही करू शकत. रिसोर्सेस नसतील तरी चालतील, पण रिसोर्सफुलनेस तुमच्यामध्ये पाहिजे. आणि त्या रिसोर्सनेसफुलमुळे जे असेल ते केल्यामुळे मला हे आतून फील झालं की यार मी कुठे पण व्हिडिओ बनवू शकतो, काहीतरी वेगळंच, लोकांना एनर्जी भेटते माझ्या व्हिडिओतून. मी बोललो हे काहीतरी भारीच आहे. मी सगळं काही सोडलं होतं. त्या वेळामध्ये मला एक फेसबुकवर पण मेसेज आलेला आणि एक नोटिफिकेशन आली, $100 अर्न्ड. म्हणजे त्या टाइमचे 7,000 8,000 रुपये. मी टाळ्या वाजत नव्हतो, मी शॉक होतो. हे कुठे झाले, हे कसं झालं? मला आठवतं मी त्यावेळी जे अफिलिएट मार्केटिंग करत होतो मी सोडलं होतं, पण कोणीतरी माझा तिथला व्हिडिओ बघितला आणि त्याने पेमेंट केली आणि त्याचं मला कमिशन भेटलंय. आणि तो व्यक्ती मॅसेजेस करतोय की तुमची एनर्जी खूप आवडली मला व्हिडिओमधली. मी म्हणलो या, आणि शॉकिंग गोष्ट ही होती की तो माणूस 60 वर्षाचा होता आणि ऑस्ट्रेलियामधला. मी म्हणलो हे काय? आणि तो बोलते प्लीज कॅन यू हेल्प मी टू बिकम मोर कॉन्फिडंट ऑन कॅमेरा अँड हॅव मोर एनर्जी. मी म्हणलो का नाही. तेव्हा मी व्हिडिओ मेकिंग मास्टरी प्रोग्राम लॉन्च केला. 2019 आलं होतं तोपर्यंत. 2019 डिसेंबरला माझे पहिले 1 लाख रुपये कमवलेत मी. पण त्या अगोदर सांगायचं झालं, मला एक ऑफर आलेली जेव्हा माझ्याकडे रेंटला पैसे नव्हते ना खायला पैसे नव्हते, तेव्हा माझ्याकडे ऑफर आलेली सप्टेंबर 2019 मध्ये की तुम्हाला जॉब देतोय, कारण माझ्या ज्या टेक्निकल स्किल्स होत्या त्याच्यानुसार 1 लाख रुपयाचा जॉब होता. आणि विचार करा, तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तुम्हाला पैसे पाहिजेत, तुम्हाला जॉब भेटतोय आणि तुम्ही तुमच्या पॅशनसाठी नो बोलताय. आणि सप्टेंबर नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला मी 1 लाख क्रॉस केलेत आणि 2020 मध्ये 1.5 करोड अर्न करू शकलोय मी. त्यानंतर लोक विचारायला लागले की कसं झालं पुरुषोत्तम, तू कसं केलंयस एवढं फास्ट? बघा, एवढं फास्ट कसं केलं एका वर्षात? त्यांना माहित नाही खाली काय चालू होतं मागं. बांबूचं झाड जो लावतं 5 वर्ष फक्त रूट्स ग्रो करतं, नंतर स्पीड घेतं, पण त्यांना ते माहित नाहीये काय होतं मागं. पण त्यांना तर पाहिजे की मला शिकवा ना, कसं तुम्ही कोर्स लॉन्च केलंय. माझे विद्यार्थी मला विचारायला लागल्यानंतर द्यावं लागेल ना. मी म्हणलो यस, लॉन्च केला कोच इझिली कम्युनिटी, जिथे मी लोकांना कोच कसं बनायचं इझिली ते गाईड करायला सुरुवात केली. आणि बघता बघता ती जर्नी एवढी भारी झाली की 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी, मोठी कम्युनिटी बिल्ड व्हायला लागली. 1 करोड ते 10 करोड ते 20 करोड पण रेव्हेन्यू जनरेट झाला. पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे एकटा होतो तिथून आता हजारोंची कम्युनिटी आपल्यासोबत आहे. हा तोच मुलगा गावातला ज्याला स्वतःला इंग्लिश कळत नाही आणि तो इंग्लिशमध्ये 17 ते 18 वेगळ्या देशातले विद्यार्थी अटेंड करतायत. 4,787 5 स्टार रिव्ह्यूज आहेत. फक्त पैसे कमवलं म्हणजे सगळं काही नाही आहे.
पैशांसोबत ब्लेसिंग कमवायला पाहिजे. मी ऐकलं होतं स्टार्टिंगला 1 रुपया कोणी भरला तर 10 रुपये दिले पाहिजेत. तर 5 स्टार एक्सपिरियन्स दिला पाहिजे. ती खरी रिस्पेक्ट असते आयुष्यामध्ये. तोच मुलगा जो कॉलेज ड्रॉप आउट होता, स्वतःला डिग्री नाही मिळाली, लोक त्याला टोमण्या मारले की तू 12वी असणार, त्याच मुलाच्या प्रोग्राममध्ये आता वेगवेगळ्या कोर्सेसमधून विद्यार्थी ग्रॅज्युएट होतात. जे इम्पॉसिबल आहे ते करायला तुम्ही ठरवणार आता हे पॉसिबल आहे. इंग्लिशमध्ये बुक न वाचता न बोलता येणाऱ्याला, बॅक बेंचर, ज्याला समजत नाहीत गोष्टी एवढ्या, तोच मुलगा पुस्तक प्रकाशित करतोय ताज हॉटेलमध्ये मुंबईमध्ये, आजी आजोबा पप्पा आई भाऊ सगळ्यांना सोबत घेऊन. आणि पुस्तकाचं नाव आहे वेल्थ कॅन बाय हॅपीनेस. कारण मला ह्या पूर्ण जर्नीमध्ये त्या गेल्या 27 वर्षामध्ये हे समजलं होतं की गेले 26 वर्ष आम्ही बघतो मागं की खरी वेल्थ काय तर आहे आपली फॅमिली, आपली टीम, आपले फ्रेंड्स, आपली हेल्थ, अशा किती गोष्टी असतात. आणि त्यानंतर मी कमवली ती रिस्पेक्ट. तर माझं नाव आहे पुरुषोत्तम गुलाबराव बाबूराव कमलबाई अनुराधा हंबर्डे. तुम्हाला बोललो तुम्ही स्टार्टिंगला की मी सांगेल तुम्हाला काय, तर फक्त पैसे नाही, आपल्या फॅमिलीला लागते त्यांची रिस्पेक्ट. आणि जेव्हा तुम्ही ऑनेस्टली काम करता, जीव तोडून मेहनत करता, जर कोणी तुम्हाला पैसे देते त्याची व्हॅल्यू तुम्ही रिटर्न करताय त्यांना, तेव्हा जग तुमची त्या लेवलला रिस्पेक्ट करतो आणि फॅमिलीची रिस्पेक्ट सुद्धा होते. आणि ते ऑनेस्ट असून मेहनत केल्यामुळं हे आपण कमवू शकतो. त्यामुळे आय गॉट इन्व्हायटेड द पार्टी ऑफ इंडियाज टॉप 50 क्रिएटर्स 2021-22 मध्येच. अभिनीव BYSL झाला किंवा राष्ट्रमाने झालं, चांगलं कनेक्शन बिल्ड करू शकलो, चांगले लोक कनेक्ट व्हायला लागले. त्यानंतर म्हणलो यार केवढं भारी गोष्ट आहे. 60 रुपये नसताना, 60 रुपये नसताना सुरू केलेलं ते आता इथपर्यंत पोहोचलंय. ते टू क्रिएटिंग मल्टी मिलेनियर कोचेस अर्निंग 6 to 8 figures. आणखी जोरात टाळ्या वाजवा स्वतःसाठी, कारण तुम्ही आहात नेक्स्ट. फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची, माझ्यात काय जर कोणी विचारलं काय डिफरन्स आहे, मी सेम आहे, नॉर्मल. मी तोच आहे जो गावामध्ये टायर खेळायचो, नालीत जायचं, उचलायचं, मग मार खायचं, सगळं तिथून आलेलं आहे. सेम आहे. मग काय वेगळं की मी इथं आलोय किंवा हे काय करू शकले, काय वेगळं माझ्यामध्ये? आयडिया आणि ऍक्शन मधला जो गॅप आहे त्याला म्हणतात प्रोक्रॅस्टिनेशन. बेस्ट वे टू फेल, सिक्रेट ऑफ फेल्युअर, प्रोक्रॅस्टिनेशन. आयडिया आली लगेच ऍक्शन, त्याच दिवशी, त्याच तासामध्ये किंवा त्याच मिनिटात, कधी कधी तुम्हाला त्याच सेकंदात ऍक्शन घ्यावं लागतं. जर ते काही मुवमेंट असेल तुम्हाला कॅप्चर करायची आहे, सेकंड गेला की गेली मुवमेंट, वापस येत नाही, परत टाइम येत नाही, बरोबर? तर काही काही आयडियांना लगेच ऍक्शन घ्यावी लागते. मी तेच करतो माझ्या आयुष्यात. आयडिया आली ऍक्शन, आयडिया आली ऍक्शन, नो टाइम पास. आपल्याकडे टाइम तेवढा नाहीये. लोक उठतात सकाळी इंस्टाग्राम स्क्रोल करत, हे करत, स्क्रोल करत, त्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे 1000 वर्ष आहेत बँकेमध्ये. नाही आहेत, इथून 100 वर्ष पण नाही आहेत, काही लोकांकडे 50 पण नाही आहेत. पण आपण प्रोक्रॅस्टिनेट करतो. करणार आहे पुढून? येस. अरे काय हा, जागे व्हा, मेहनत करायची आपल्याला. स्पीड मॅटर्स. व्हॉट मॅटर्स? हा, जागे व्हा, मेहनत करायची आपल्याला. स्पीड मॅटर्स. नो मोर डिले, नो मोर डाउट्स. बिलीव्ह इन युअर सेल्फ. आय बिलीव्ह इन माय सेल्फ बिकॉज यू आर अ वॉरियर. आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? वॉरियर्स.